हाय मंडळी, नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ माझ्या भाषामध्ये. मी मराठी मुलगी आहे, मुंबईची मुलगी आहे. तर आज माझं खूप मन करतंय की मी मराठीमध्ये बोलू, मराठीमध्ये काही तुम्हाला दाखवू, कशी बनवते, काय बनवते. तर आजचा व्हिडिओ आहे माझा मराठीमध्ये. बघा मला मराठी किती येते किती नाही येत, कारण मला इथे खूप वर्ष झाले येऊन, पण मला मराठी आठवण आहे की नाही आठवण. तर चला मी आज बनवते, खूपच फटाफट बनवते. तर काय बनवते मी? चिकन बनवते, फटाफट चिकन बनवते. कोंबड्याचं चिकन आहे. चला स्टार्ट करूया. मी थोडीशी तयारी केली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं म्हणजे काही काही वस्तू मी करून घेतल्यात पहिलेच, तर मी दाखवते. चला, आजचा माझा व्हिडिओ मला खूपच आनंद येते की मी मराठीमध्ये बोलते, मराठी मुलगी. मला इतकी माझ्या गावाची आठवण येते ना, माझ्या घराची आठवण येते. तर मला वाटलं की चला आज मराठी बोलून बघायचं आणि मराठीमध्येच दाखवायचं. तर हा व्हिडिओ कसा राहणार आहे, काय राहणार आहे, मला काही आयडिया नाही आहे याच्यामध्ये, पण मला मराठी बोलायची होती, तर मी मराठी बोलायला स्टार्ट केली आहे. आता किती येते किती नाही येते तुम्ही प्लीज कॉपरेट करून घ्या माझ्याशी. बघताय मला किती मतलब भीती वाटते. चला मी दाखवते तुम्हाला. हे बघा माझे इंग्रेडियंट्स. इथे घेतलं आहे मी जिरा, लवंग, हरी इलायची, दालचिनी, मोठी इलायची आणि हा तेजपत्ता. मी इथं अद्रक लसूणचं पेस्ट केलं आहे. आणि इथे आपलं तेल जो आहे गरम होतं आहे. मी इथे कांदाही कापून घेतला आहे, बघू शकताय. मी असं अर्ध कांदा घेऊन त्याला पातळ पातळ केलं आहे 2 भागामध्ये. चला इथे तेल सगळं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये टाकूया सगळे गरम मसाले जे आपण घेतले आहेत पहिले. तसं चटचट करतं आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये हा कांदा जो आपण कापून घेतला आहे. माझी मराठी, मला इतका आनंद येतो आहे मराठी बोलायला. तर याला थोडं भाजून द्यायचं आहे कांद्याला. 5 मिनटं याला थोडं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही टाकणार आहोत आपलं अद्रक लसूणाचं पेस्ट. आणि ही फटाफट आणि खूप छान बनवणारं चिकन आहे. खूपच चांगलं वाटतं चपाती बरोबर खायला, भाताबरोबर खायला. तर फटाफट बनवायचं आहे. काही बघितलं जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहे याच्यामध्ये, आणि सोपं आहे, खूपच सोपं आहे बनवायला. तर मी इकडे घेतले आहेत 3 टमाटर. त्यांना मी अर्ध करून घेतलं आहे. इथे आहेत 3 टमाटर, तर याचे 6 भाग झाले. आणि इथे घेतले आहेत मी 4-5 हिरव्या मिरच्या. आणि इथे बघा आपलं कांदा जो आहे थोडं लाल झालं आहे, बघू शकताय किती मस्त झालं आहे. आपण टाकू याच्यामध्ये हे जे आपण अद्रक लसणाचं पेस्ट बनवलं आहे. थोडं 2 मिनटं अजून व्हायला पाहिजे याला लाल. तोपर्यंत आपण याला कापून घेऊया. ह्या हिरव्या मिरच्याला असंच कापून घेऊया, अर्ध असं तिरचं कापून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या बरोबर ठेवू शकता की तुम्हाला किती तिखट पाहिजे, सॉरी. आणि टमाटर असे कापून घ्या बारीक बारीक, लांब लांब. हे झालं आहे इथे. याच्यामध्ये टाकूया आपण अद्रक लसणाचं पेस्ट.
तर हे आहे चिकन, 1 किलो चिकन आहे. असं थोडे मोठे मोठे पीसेस आहेत, म्हणजे नॉर्मल पीसेस आहेत हे सगळे. तर हे 1 किलो चिकन आहे. आणि इकडे बघू शकता आपलं लसूण, अद्रक आणि कांदा जो आहे चांगल्या प्रमाणे भाजून गेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया हे चिकन. मटणच येते बोलायला. त्याला सगळं टाकूया मस्तपैकी आणि थोडं भाजून घेऊया. गॅसची फ्लेम जो आहे मी तेज केली आहे. आता याला उलट पलट करूया. तर बघू शकता याला थोडंसं अलट सलट करून याचं थोडं रंग जो आहे थोडं भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रमाणे कांदा आणि याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे आपले टमाटर आणि ही हिरवी मिरची आणि हे आहे दही, 2 चम्मच दही. याला खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे. तर मी काय काय मसाले घेतले आहेत ते सगळं दाखवते तुम्हाला. काय काय मसाले घेतले आहेत, किती किती घेतले आहे दाखवते. चला पहिले तुम्हाला चिकन दाखवते. बघा हे खूप चांगलं भाजून घेतलं आहे आणि आपल्या इकडे सगळे तयारी झालेली आहे हे. आणि आता इथे घेतले आहेत मी सुखे मसाले. हे आहे धनिया पावडर, लाल मिरची पावडर, मोठा चम्मच एक धनिया पावडर, त्याच्यात थोडंसं लाल मिरची पावडर कारण की आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आणि हे आहे जिरा पावडर, गरम मसाला, मीठ तुम्ही आपल्या स्वादानुसार घेऊ शकता. हे आहे हळदी पावडर. तर हे सगळे मसाले आहेत, जास्त मसाले नाही आहेत. खूपच छान आणि खूप थोड्या मसाल्यामध्ये आपलं चिकन बनवणार आहे. तर बघू शकता इथे चिकन जे आहे चांगल्या प्रमाणे भाजून गेलं आहे. त्याला थोडंसं आणखी भाजू द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण आपले हे मसाले. चला टाकूया. त्यांना पण थोडंसं भाजून घेऊया. आणि आता टाकूया याच्यामध्ये या हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर हे टमाटे, आणि या दहीला फेटून घेऊया.
बघा हे चिकन किती मस्त दिसतंय, आहे ना छान. सगळे मसाले टाकून सगळं टाकून आपण त्याला भाजून घेतलं आहे 10 मिनटं. हे बघा 10 मिनटं त्याचं ताट लावलं आहे आणि भाजून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये कोथिंबीर मी कापून घेतली आहे बारीक बारीक आणि दही. बस हेच टाकायचं आहे आपल्याला, जास्त काही टाकायचं नाही आहे. ही माझी सोपी आणि खूप टेस्टी बनवणारी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट करून सांगा. आणि हा माझा पहिला मराठीमध्ये व्हिडिओ आहे, तर मला खूप एक्साइटमेंट आहे. मला बघायचं आहे की माझे मराठी लोक मला पसंत करतायत की नाही करतायत. मी ह्या असा व्हिडिओ मराठीमध्ये बनवू की नाही बनवू मला जरूर कमेंट करून सांगा. तुमचं प्रेम माझ्यावर दाखवा की किती आहे. चला आता आपण टाकूया हे सगळे आणि मग मी तुम्हाला शेवटचं लास्ट याची लुक दाखवते. तर हे बघू शकता याची लुक. आपल्या चिकननी कसं तेल सोडलं आहे आणि मी खूप कमी तेलामध्ये बनवलं आहे. आता याच्यामध्ये टाकूया पहिले थोडी कोथिंबीर, मग त्याच्यानंतर आपण हे जे दही चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे 2 चम्मच आहे, मी याला फिरवून घेते. जसं मी म्हटलं तुम्हाला की आपलं चिकन बनवून रेडी झालं आहे, त्याची लास्ट लुक दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती सुंदर दिसतं आहे आपलं चिकन बनवून. आणि याला तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, बाजऱ्याची भाकर, ज्वारीची भाकर. आणि सगळ्यात चांगलं आहे की तुम्ही याला तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊन बघा, खूप छान वाटेल. खूप सोपी ही रेसिपी आहे आणि फटाफट बनवून जाते. तर तुम्ही पण फटाफट अशी माझी व्हिडिओ बघून हे चिकन बनवून बघा, कसं वाटतंय, कसं टेस्ट आहे मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा. मी मिळते तुमच्याशी हिंदी में बोलते नेक्स्ट वाले वीडियो में. तो ये वाला वीडियो कैसा लगा ज़रूर कमेंट करके बताना गाइस. थोडीशी माझी लास्टची हिंदी आधीच आली. चला बाय.